मार्ग. तुम्ही जर पंढरपूरला गेले बाळासाहेब, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, पुंडलिकरायाचा कळस पाहिला, विटेवरच्या मालकाचा कळस पाहिला, आईसाहेबाचा कळस पाहिला, नामदेव पायरी पाहिली, चोखोबरायची समाधी पाहिली, या सगळ्या गोष्टी आणि येढा घरत असताना मंदिराची पाठभीत पाहिली की तुम्हाला 360 तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते. 360. पण बारवकर याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल का नाही? तुमच्या गावात कौसडीत पंढरपूर होते का? कौसडीत चंद्रभागा येते का? नामदेव पायरी इथं येईल का? चोखोबरायची समाधी येईल का? आणि मंदिर इथं येईल का? होय, तुमच्या इथं राहत होतो ना आम्ही 7 दिवस. येईल का मंदिर इथं? नाही. मग मंदिर इथं येत नाही तर पाठभीट कशी दिसल? नाही. त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल. मग एसटीन जा, चांगली गाडी करून जा, पायी पायी जा, ॲटोनं जा, ट्रॅक्टरमध्ये जा, विमानानं जा, काय जायचं असेल कसं पद्धतीनं जायचं असेल जा. पण कुठं जावं लागेल? पंढरपूरला. तिथं गेल्याच्या नंतर 360 तीर्थ प्राप्त होते. मालकाने सांगितलंय मायबापाच्या पायावर तितके येतं. तेने न जा तीर्थाची, तेने न जा सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. आपल्या पुढे कॅमेरे आहेत बरं का. विठाला 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 हरे विठाला. सकल तीर्थाची. सकल हा शब्द संख्यावाचक आहे का? पंढरपूरची पाठभीत बघितल्या 360 तीर्थ. पण अजून काही विसरलेले तीर्थ सुद्धा मायबापाच्या पायावर भेटते. इतके मायबापाचे पाय श्रेष्ठ आहेत. अजून याच्या पुढचा पुरावा सांगतो. गोविंदराव, गोपाळराव आणि कृष्णा भाऊ या तिघांना सांगतो, तुम्ही किती पुण्यवान आहेत आज. किती पुण्यवान, किती पुण्यवान. भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान शिवशंकर दोघं जर इथं आले आणि तुमच्या एखाद्याच्या घरी आले आणि तुम्ही त्याला पाटावर बशीला, आपण पूजा करायला सुरुवात केली आणि भगवान शिवजीची आणि पांडुरंगाची पूजा चालू, आणि तितक्यामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, कबीर महाराज, मुक्ताबाई, सखुबाई, हे सगळेजण संत आले. तर हे दोघ जण आपण मत्याच उठत काय म्हणते? देव सारावे परते, देव सारावे परते, देव सारावे परते, देव सारावे परते, संत मुसावे आरते, देव मुसावे आरते, ओ संत मुसावे आरते, संत मुसावे संतांची पूजा आधी करायची. एक जण म्हणला, महाराज देव मोठे का संत मोठे? म्हणलं संत मोठे. काय बोलता म्हणे, तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं दुखतच नाही, गोळ्याचा काय संबंध आहे? दुखत फक्त फरक त्या अपघातामुळं, आणि त्याचा डोक्याच्या गोळ्याचा काय संबंध आहे? नाही म्हणे. म्हणून तुम्हाला कळतं का? ज्ञानोबाराय, तुकोबाराय विठ्ठलाचं भजन करते आणि मग विठ्ठलापेक्षा संत मोठे असतात का? त्याला सांगितलं, सुंबळ्या, जी व्यक्ती देवाला सुद्धा मोठं करते ती व्यक्ती मोठी असतात. देव कोणी ठावा केलाय? कुळीची
देव पण हे का विसरून राहिलाशी. कितीतरी पुरावे. हे देवा आमच्यामुळे तुला देव पण आहे. कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. अहो देवाला मोठं करण्याची ताकद संतात आहे. त्यार्थी संत आल्याच्या नंतर स्वतः देव स्वतः म्हणतात आम्ही उठतो संतांची पूजा करा. आणि संतांची पूजा चालू असताना जर पितृदेव आले तर संत इतके आनंदी होतात आणि त्या घरच्या लोकांना सांगतात आमची पूजा करू नका त्यांची करा. पितृदेव सर्वश्रेष्ठ असतात. संत आशीर्वाद देत असताना लायकी बघतात. देव आशीर्वाद देत असताना बायोडाटा बघतोय. आणि पितृदेव मात्र आशीर्वाद देत असताना काहीच बघत नाही. एखाद्या वेळेस कीर्तनात बोलू नये ते वाक्य. माफी मागायची गरज नाही, नंतर इचकितेत म्हणून माफी मागत नाही. माफी मागायची गरजच नाही, पण नंतर इचकितेत म्हणून त्याचा उलगडा करतो. एका व्यक्तीच्या गळ्यात माळच नाही, तुळशीची माळच नाही, पण आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम केलं. तो 2-3 किलो माळी घालणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. एका बाईला हरिपाठ पाठ नाही, वाचताच येत नाही, पाठ नाही, कधी ऐकिला नाही, कीर्तनाला गेली नाही, भजनाला गेली नाही, काहीच नाही, पण नवऱ्याची सेवा इतकी केली, इतकी नवऱ्याची सेवा केली, इतकी नवऱ्याची सेवा केली. पंढरपुरातला मालक तिच्या ताब्यात. तिची देवा तुम्ही म्हणा, सोयड्याले आमच्या भजनेल म्हणू द्या. हे आमच्या परिसरातले विठाला म्हणते रोज कसं मग. पण ते काय गप्पळी झळकतीन आपलं तुपलं ओळखीती विठाला सगळेच आपले असते, त्याचा काय विषय नाही. मालकाची सेवा केली की तिची देवावर सत्ता असते. मानी भ्राताराची बोली बोली धन्य जगीती माऊली. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. एवढी मोठी ताकद आहे आपल्या वडिलांचं. भगवान रावाचं मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता तिन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. शरीरानं जरी भगवानराव गेले असतील, तुमचे बाबा गेले असतील,
तरी पण आशीर्वादाच्या रूपानं तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं पितृगयेतनं कायमस्वरूपी गोडसा असा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगावर एका कडव्यावर बोलतोय विठाला विठाला. मला असं वाटतंय बसून चर्मन तारखेच्या संदर्भात बोलत होते. इशिक फोन केले, तारीख लिहिली तरी एकादशीची चुकलीच. पुन्हा नंतर ते सुजितनं मागं पुढं करायला लावलं. ते भयाचा फोन आला, काल एकादशी होती आणि अन्नदान हे नाही करतायत. मग नंतर कळालं आजची तारीख आहे. योगायोगानं मलाही दुपार देता आली. परमपावन सर्व श्रोते मंडळीला साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य, गुणीजन मंडळी, भजनी वारकरी मंडळी, मस्तकरी वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळीजण आलेली तुम्ही मंडळी, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. गावात सात्विक सदाचारी पुण्यशील पावन माणसं या सर्वांच्या सहकार्यातून, राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्यातून, गावातल्या लोकांच्या सहकार्यातून दिव्य असा धर्ममंडप झाला. हा धर्ममंडप इतका गोड, मी मगाशी वर्णन केलं अण्णांना, बाळासाहेबांना, चर्मनला की किती सुंदर. पुन्हा एक होते आपले सतत असतेत आपल्या कार्यक्रमात, ते नाव स्मरणात येणं. आपण सगळे किती मोठा सुंदर मंडप, केवढाही कार्यक्रम असो, श्राद्धाचा असो, पुण्यतिथी काय काय असेल, लग्न असो, साखरपुडा असो, एवढं मोठं ह्या उभारणीसाठी गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळ त्यांनाही प्रणाम. गावातलं जे भजनी मंडळ आहे त्यांनाही सर्वांना प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो. महाराज किती मोठ्या लोकांना हे देह समर्पित करावा लागतो. रानोबा नावाचे एक वारकरी होऊन गेले. त्या वारकऱ्याचं नाव रानोबा आहे. नेमानं 22 मिनिटं टाइम राहिला. रानोबा नावाचे वारकरी नित्याचे महिन्याचे वारकरी होते पंढरपूरचे. त्यांचं गाव होतं सोनपेठ. सोनपेठचे राहणारे होते आणि दर महिन्याला पंढरपूरला जायचे. दशमीला सकाळी पंढरपुरात पहाटे पोचायचे. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिकरायाचं दर्शन, विटेवरच्या मालकाचं दर्शन. त्यावेळेला गर्दी नसायची. तो फार जुना काळ आहे. तो काळ आहे जवळजवळ 100चा पार. 100 वर्षाचा काळ आहे तो. 80-90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि द्वादशी सोडली की ते घरी वारी पायीवर, पायीवारी पायीवारी वाऱ्या करून 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 रानोबा महाराजांचे पाय बाहेर वाकले. बाहेर पंजे आतमध्ये गेले आणि गुडघे बाहेर गेले. म्हणजे ते खरी वारी करीत होते ना. आमच्यासारखी वारी थोडी एकच दिवस जायचं, सेल्फी काढायची की टाकली सेल्फी मी वारीत गेलतो. सुमळ्या तू याहून वारं घालीन देव. असं वारं घालीन की पुन्हा कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही इतका आपटीन देव. कारण तुम्ही कोणालाही खेळवा, तुम्ही कोणाच्याही डोळ्यात माती टाका, पण 2 लोकांच्या डोळ्यात माती टाकायची नाही. एक संत आणि देव. विठाला विठाला माणसं मस्त एक दिवस गेलं की आपलं सेल्फी काढा की जिकडे तिकडे व्हॉट्सअपला जितके नंबर असतील असतील त्याच्यात ते मला वाटते 0 मिनिटात जातं. ते जिकडे तिकडे बटन दाबल्याबरोबर चौकड जातं ते सगळं. वा 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 वारीत 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 हे असं वाटायचं. ते तशी वारी नव्हती आमच्यासारखी त्याची. नित्याची वारी होती. चालता चालता घोटे घासले हो. हाडाला घोटे दिसायलेत. वरची त्वचा मास्त नव्हतंच वय झाल्या, पण सगळं कातडं गेलं ह्या घोट्याचं. आणि ते पांढरी शुभ्र घोटे खटा खटा चालताना लागायचे. थोडंसं कुठं मुठं शरीरात थोडं रक्त होतं, जास्त नव्हतं. थकून गेलेलं शरीर होतं. ते रक्त बाहेर यायचं, त्रास व्हायचा, दाह व्हायचा त्याचा. पण वारी नाही बंद केली. रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या घरातल्या लोकांनी सांगावं आता पुरे झाली वारी.
शरीर थकलंय, पाय वाकलेत तुमचे, जखमा झाल्या आता, तर घरातल्या लोकांनी पुन्हा वारी बंद करा असं म्हणू नये. याच्याकरता वाक्य काय वापरलं बाळासाहेब? त्यांनी सांगितलं मी वारीत चलतो म्हणून पाय वाकलेत, वारीत चालतोय म्हणून घोटे घासलेत, वारीत चालतोय म्हणून जखमा झाल्या. मला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यावर जरी झोपिलं तरी शरीर जखमाच होणार आहे. आता हे शरीर सडणार आहे, कुजणार आहे शरीर आहे. मग तुम्ही मला का आग्रह करता वारी बंद करा म्हणून? नाही, मला मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत मला चालता येतंय तोपर्यंत मी वारी करणार. घरच्या लोक हातबल झाले, त्यांनी विचार केलाय आपला ऐकत नाही, आम्हाला तुमची काळजी वाटते, रस्त्यात पडतान थकतान, काय व्हायचं ते हो द्या, पण मी वारी करणार. किती निष्ठा असेल बघा. एकदा पंढरपूरहून परत येत होते. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय, किती पवित्र शरीर असेल ते कळेल तुम्हाला ऐकल्यावर. वापस येत असताना एका गावात असं मारुतीरायाचं जसं आपलं मंदिर आहे असं मंदिराच्या पुढे अशी पडवी होती, त्या पडवीत त्याने वळकट टाकली आणि ते झोपलेले. भजन झालं, मधुकरी मागितली गावात, अर्धीक्षी भाकरी चतकोर काय असेल ती खाल्ली, भोपळा भरून पाणी होतं पाणी पिलं, चूळ भरली, देवाला नमस्कार केला, भोपळा अडकून ठेवला, वळकटी लांबवली आणि झोप लागली. रात्रीच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. त्या प्रवाशानं घंटा वाजली. रात्री घंटा वाजित नसतात. एक नियम असतो, कीर्तन चालू असल्यावर, कीर्तन मंदिराच्या पटांगणात कीर्तन चालू असल्यावर उशिरा येणाऱ्याला वाटतंय मुद्दाम घंटा वाजवा. लय घंट्याला कळत नाही घंटा कधी वाजवा. त्याला वाटतं म्या घंटा वाजल्यावर यायनं पाहावा. सुमळ्या येतो, नालायक येतो, कवडीची अक्कल नाही. मूर्खपणा कधीच करायचा नाही. भजनात विक्षेप, चांगल्या कामात विक्षेप आणणं हे फार मोठं पाप असतं. आणि मग रात्री 1 वाजता घंटा वाजला. तोंडावरचं असं पांघरनं काढलं. रात्र चांदण्याची होती. थोडासा परिसरात चांदण्याचा पौर्णिमेचा प्रकाश पण होता. आणि मंदिर काय असं मोठं नव्हतं, साधं मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये एक दिवा होता, वात होती, ती वात चालू होती, त्याचाही प्रकाश होता. आणि त्या प्रकाशामध्ये पाहिलं तर प्रवासी. कोण आपण? मी प्रवासी आहे. कुठून आलात? चलत आहे. जेवण वगैरे काही नाही. रानोबा वारकऱ्यांनी मागितलेली मधुकरी खाऊन उरलेली मधुकरी समोर टेकली, खाल्ली त्या व्यक्तीनं मधुकरी. भाकरीला फार किंमत होती, फार किंमत होती भाकरीला. असं समजू नका आता किंमत नाही, आताही किंमत आहे, पण आपल्याला माज आलाय. माझ्या लहानपणी एक मन होती, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या लग्नामध्ये चेंडू फेकल्यासारखे गुलाबजामू फेकून द्यालेत, बुंदीचे लाडू. तुला लागत नाही मग घेतो कशाला? मला शुगर आहे. मग तू हात लावायचा आणि तू बैल आहे का? तू बैल आहे का? बैलाला मका टाका तरी नाही म्हणत नाही, वाळलेली वैरण टाका नाही म्हणत नाही, पेन टाका नाही म्हणत नाही, त्याची गव्हाण भरून टाका, त्याचा आथरून करू द्या, ते नाही म्हणत नाही. कोण? बैल. मग तू बैल आहे का? मला शुगर आहे, शिरा खायचा नाही, बुंदी खायची नाही, लाडू खायची नाही, आमकं खायचं नाही, वरण पोटा स्टोप येतो, तू ॲसिडिटी खायची नाही. दुरण भरून घेतला, तू मुंडकं दाबायला पाहिजे त्याच्यात. तू जरी त्या वरणासाठी पैसे खर्चिले नाहीत, पण कोणीतरी त्याच्यासाठी घाम गाळून पैसे खर्चिलेत, आणि त्या श्रद्धेनं केलेलं वरण आहे, तू फेकू नको तू तुरून. काळ बिकट येणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला धमकी देतो, हे डोक्यातलं काढून टाका. मी फार असा अभ्यासू आहे, हेही डोक्यातलं काढून टाका. मात्र शास्त्र पुराण पाहून सांगतोय इतकं मात्र डोक्यात ठेवा. विठाला विठाला. माझ्या लहानपणी शेतात जर दुपारच्या भाकरी खाल्ल्या, आता टिफिनचे डबे आहेत, आता काय, आता काळ इतका सुधारलाय बापा बापा. आता कोणी पालवात भाकर बांधून नेत ना, अन्न पालवच म्हणत होते ना भाकरीच्या. गाळणं किंवा पालव, गाळणं हा शुद्ध शब्द, पण साधा प्रचलित शब्द भाकरी बांधायच्या फडक्याला पालव म्हणायचे. मग धुडकं म्हणा, पालव म्हणा, काय असेल. तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर भाकरीचा कुस्कुर असा हातावर घेऊन खात होते.
आता बंध कुकर सकाळच्याला पालथं, भाताचं कुकर असेल, कशाचं कुकर असेल. लक्षात ठेवा 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. घरचं खाणाऱ्यानं बी नाश टाकू नका. आणि सगळ्यात जास्त आमचे लोक जास्त बाहेरचं खातात. आमच्या लोकांना नीट वागायला पाहिजे, नीट 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 वागायला पाहिजे. इतकं सुद्धा उष्ट घालायला नाही पाहिजे. विठाला विठाला सध्या देखाव्याचा गग्गा आमच्याकडे जास्त वाढलेला आहे. पण आमचा बी एके दिवशीच होणार आहे. दर 35 वर्षाला काळ बदलत असतोय. सध्या आमच्या लोकांसाठी काळ गोड आहे. पण आम्ही जर नीट नाही वागलो तर इतका काळ विरोधात जाईल. तुम्ही लोक नुकतीचा ट्रक बाजारात वाटताना बोरीला, पण आम्हाला बलिणार नाहीत. विठाला विठाला परमार्थ इतके दिवस राम महाराज आताच्या इतके दिवस चांगले मागच्या लोकांना नव्हतेच. तुम्ही मागचे महाराज बघितले असतील, पायी पायी येत होते. काय परिस्थिती बिकट होती त्या काळातली. आता एवढा काळ गोड आलाय, एवढा काळ गोड आलाय. फक्त त्या गोड काळाचं सोनं करून घेणं हे आमच्या लोकांचं काम आहे. विठाला विठाला मी कीर्तन सांगतोय म्हणजे फार शहाणा आहे का? मी पण आलो, मी पण नियम पाळायला पाहिजे. मी एकच मोड आहे, बसून कीर्तन करतो. आता ते कंबर गेले म्हणून, नाही तर नियम मोडीत नाही. माझ्या माघारी इचकी जाऊ नका काही. विठाला विठाला म्हणला महाराज उभं राहा ना. म्हणलं तू बॉईल जन दिन टाकायला लावतो डॉक्टरला, तू आधी ना. आणि म्हणलं मग ते म्हणला कसा देऊ? म्हणलं असा काढून दे ना, टाकतो मला. विठाला विठाला विठाला. आणि काय होतंय, कोणी कोणाची चेष्टा करावा, कोणी कोणाची निंदा करावा. महाराजाची लायकी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे. दर्जा दर्जा. आता हल्ली राजकीय क्षेत्रातलं वातावरण आहे, ज्याला बायकोला जगवायचा कटाळा किंवा बायकोला जगवायपुरती पैसे नाही, ते पुढारी लोकांची चेष्टा करते. अरे ते विमानात आहे, तुला सायकलचं पंक्चर काढणं होई ना, तू कशाला येडेवानी करायला आणि कशाला त्याचे कपडे धुवायला. तू ही टोपी धुई, माशा तिच्यावर बसलेल्या दुसऱ्याच्या अंगावर बसल्या की मळमळ व्हायला, इतकी तू ही टोपी मळाली. आणि तू कशाला त्याचा विचार करतो? त्याचा कपडे धुवायचा खर्च आहे 50,000 महिन्याचा, नुसते कपडे टार्च करायचा. आणि तू कशाला विचार करतो? 50,000चा निर्मा नाही याचा तुझ्या घरी. ते सोड्या, ते पहिला निर्मा होता ना, सोड्या नाही 50,000चा तुझ्या घरी. कशाला कपडे धुवायचे? मग कोण कोणाची चेष्टा करावं ही सुद्धा लायकी असली पाहिजे. विठाला विठाला काय सांगू लागलो. रानोबा नावाची वारकरी महाराज खात होते, भाकरी खात होते. आम्ही एकदा एक जणाचा बाण कापायला गेलो. परिसर असल्यावर काय खोटं बोला वाटत नाही, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे मला. आम्ही बाण कापायला गुत्त घेतला. गोंडवाळ नावाचं गवत होतं, उच्च उच्च असते. गोंडवाळ गवत कोठं शिवायला पण वापरीत होते, कारण त्याला कुसळं आले की बैल खात नव्हते. गोंडवाळ गवत निसवायच्या आधीच कापून नेलं तर आहे की नाही ठलबुवा? हो, निसवाल्यावर गोंडवाळ गवत मसडा पण खात नव्हत्या, मसडा पण नव्हत्या खात गोंडवाळ गवत. आणि चांगलं वाढायचं ते उग, आणि चांगलं लगेच 10-11 फूट वाढत होतं. हे कापून कोठे शिवता येत होते. आणि असं गवत आम्ही कापायला घेतलं. आणि एक माणूस होता, त्या माणसानं 30 वांगे शिजून आणले होते मीठ टाकून. 30 वांगे, गळ्यात शपथ, कीर्तनात नाही खोटं बोलायचं. 30 वांगे शिजून आणले मीठ टाकून. चर्मन आम्ही 2 लोकांना 1.5 भाकरी आणल्या होत्या. आम्हालाही भुका लागल्या होत्या. आम्ही अर्धी देत असताना पुढच्या व्यक्तीने घेतली नाही. दोघांतली चतकोर भाकरी घेतली. अर्ध्या भाकरीमध्ये 25 वांगे खाल्ले. 25 वांगे. मी डोळ्यानं माणूस पाहिला, डोळ्यानं. मी त्यांना म्हणलं इतके? ते म्हणला महाराज 2 महिने झालं हे असं खाऊनच संसार धकीत होतो.
ह्या परिस्थितीत संसार धकीत होती. या परिस्थितीत अशी माणसं होती पूर्वीच्या काळात, नाजूक होत्या परिस्थित्या. आमची इथं 72ला पाझर तलाव झाला. या पाझर तलावाचे पैसे वाटायला वर्षल येत होता बाजाराच्या दिवशी. त्याला वर्षल म्हणायचे, मला कळत नाही ते, पण वर्षल. सोमवारचा दिवस होता आणि त्या सोमवारी एक बाईनं लुगड्याच्या पदरात अशा आंबाड्या घेतल्या होत्या, मीठ लावून भाजलेल्या, आणि ती आंबाड्या रांगेला लागून खात होती. तर वर्षल हा तर सरकारी माणूस आणि पैशावाला होता, ते नोकरीवाला बऱ्या घरचं होतं. त्यांनी विचारलं, बाई काय खाल्या? काही नाही म्हणले. काय काय करायला बाई? बापू बुवा, ती बाई माझ्या देखता मृत्यू पावली. त्या बाईनं सांगितलं, साहेब सोमवार सोडायले, सोमवार सोडायले. तर साहेब माळकरी असेल का नसेल मला काही माहीत नाही, पण त्याला गंध होता, म्हणजे हिंदू होता. त्यानं सांगितलं, बाई मला असं का बोलता तुम्ही? मी तुम्हाला विचारायला लागलो, काय? काही नाही दादा, मी सोमवार सोडायला लागले. बाजूच्या माणसानं सांगितलं, साहेब त्या खरंच सोमवार सोडायल्यात. साहेबानं सांगितलं, हो सोमवार सोडण्यासाठी भाकरी चपाती भात वरण भाजी चटणी. त्या बाईनं सांगितलं, दादा भाकरीसाठी ज्वारी लागन गहू लागतील. आज संध्याकाळी बराशीचं माफ होईल, तुम्ही पगार देताल, आणि ती पगार झाल्यावर एखाद्या माणसाकडनं मी ज्वारी नाही तर हायब्रिड काय असेल ते विकत घेईल, आणि त्याच्यानंतर आमच्या इथं भाकरी होत्या. आमच्या इथं ज्वारीचा प्रश्नच नाही साहेब, म्हणून माझी राहिलेली अर्धी बरास मला खांदायची, आणि ती राहिलेली बरास खाल्ल्याशिवाय माझं माफ होणार नाही, मुकदम तुम्हाला लिहून देणार नाही, माझ्या पगारीत अडचण येईल. म्हणून तितका टाईम मी उभ्यानं आंबाड्या खाले. मी डोळ्यानं पाहिली ती म्हातारी. तिनं सांगत असताना हृदय भरून आलं. काय परिस्थित्या असतील नाजूक, त्या किती नाजूक परिस्थित्या. मी याच्याकरता खरतर सांगतोय, या परिस्थितीत जीवन जगलेल्या बापदाद्यांनी आपल्याला इती 2-2 इती जमिनी ठेवल्यात. बाळासाहेब आपल्यासाठी 1 एकर 2 एकर 4 एकर त्यानं जमिनी ठेवल्यात, म्हणून त्यांना देवा इतकं मोठं मानावं लागेल आपल्याला, देवा इतकं मोठं. चला, ती दिलेली मधुकरीची भाकरी रात्री 2 वाजता खाल्ली 2 वाजता भाकरी. वळकटी लांबवली आणि रानोबा नावाच्या वारकऱ्यानं दिलेली भाकरी खाल्ल्यावर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुमचे पाय दाबू का? पाय दाबू तुमचे? पण ते रानोबा नावाचे वारकरी होते. आश्रमाचे नियम आहेत, तारुण्य आश्रम, बाल आश्रम, तारुण्य आश्रम, संसार, वानप्रस्थ, हा 4था आश्रम आहे. रानोबा महाराज 4थ्या आश्रमात गेलेले होते, आणि 4थ्या आश्रमाचं काटेकोरपणानं पालन करणारे माणसं बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. मला माणूस दुर्मिळ आहे, तो अजून सापडलेला नाही. 4थ्या आश्रमातल्या माणसाने बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू द्यायचं नाही, आपल्या आपल्या परीनं आंघोळीला पाणी घ्यायचं. हे 4थ्या आश्रमाचे नियम आहेत. आणि अशा नियमाच्या चौकटीत जीवन जगणारे सद्गुरू रानोबा महाराज होते. मग रानोबा महाराजांना सांगितलं, दादा मी मधुकरीची भाकरी मला लोकांनी दिली, आणि लोकांनी दिलेली भाकरी मी तुला दिली, आणि त्या बदल्यात जर माझे पाय दाबत असतील तर मला पुढच्या जन्मात बैल होऊन तू आऊत वडावं लागल, मला बैल व्हावं लागेल, कुत्रं व्हावं लागेल, तुझ्या दारात बैल व्हावं लागेल. नकोय. पण पुढची व्यक्ती ऐकतच नव्हती. ती व्यक्ती नव्हती बारवकर, ती व्यक्ती जगाचा बाप होता, तो पंढरपुरातला मालक होता, पंढरपुरातला मालक होता. माझ्या या महाराष्ट्रात फिरत असताना माझ्या आता 5000पेक्षा जास्त गाव झाले. मला असं वाटतं कौसडी 15 वर्षापूर्वी आलतो मी एकदा. मला वाटतं बैरट कंपनीकडे एकदा भागवत झालतं, त्याच्यानं पहिलं भागवत, त्याच्यानंतर याच जागेवर भागवत झालं. मी त्या भागवतात आजारी पडलो होतो, मला स्टोन वाढला होता, म्हणून नाईलाजानं एकदा भागवतातून मला खाली उतरावं लागलं होतं, कारण डॉक्टरांनी पाणी प्यायला सांगितलं आणि त्रास झाला स्टोनचा. जीवनात एकदाच उतरलो चालू कथेतून. बाळासाहेब तुम्हाला माहीत आहे त्यावेळेला
आणि मग मध्यंतरी कीर्तनं वगैरे सगळे अशी वाढत गेलीत. मला वाटते 15 वर्षापूर्वी कौसडी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर पुन्हा लिहायची गरज नाही. अशी 5000 गाव पाहिली. त्याच्यापैकी काही गावात अशा पवित्र वस्तू येतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणवा नावाचं गाव आहे. या आणवा नावाच्या गावामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा स्पर्श झालेलं ताट आहे. ज्ञानोबारायानं स्वतः त्या ताटात लाडू भरले गावरान तुपातले, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं ते लाडूचं ताट चातुर्मासी महाराजांना भोजनासाठी दिलंय. आज ते ताट आजही लोक हात फार लावून ते वितळू लागलं म्हणून त्याला काचेच्या पेटीत बंद करून ठेवलंय. ही चातुर्मासी महाराजांची परंपरा. म्हणजे त्यांच्याकडं डोंगरोजी नावाचं कुत्रं होतं. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. डोंगरोजी नावाचं कुत्रं कीर्तन ऐकत होतं, आणि कीर्तन ऐकता ऐकता प्राण सोडा. आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय बाकीच्या समाध्याचं दर्शन नाही. हो, मग ते ताट तिथं. आणि सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकटी होती. सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकट ही रानोबा महाराजाला पंढरपुरातल्या मालकानं वळकटी दिली. पण कालांतरानं वळकटी अशा घरात काही एक असा चुकीचा अनुचित प्रकार झाला आणि ते घर भग्न होऊन पेटलं. त्याच्यात ती वळकट जळून गेली. कारण देवाला आवडली नसल. आता ही पुढच्याला मिळावं म्हणून विठाला विठाला पवित्र वस्तू. माझ्या देहूतल्या मालकांनी स्पर्श केलेला विना. टाळगाव चिखलीला टाळ पडला तुकोबारायचा, वाटी पडली म्हणून टाळगाव चिखली नाव पडलं. ते गावात ती वस्तू पवित्र आहे जिथं तुकोबारायचा स्पर्श झालेला टाळ, तुकोबारायचा स्पर्श झालेला विना. असं काय तुकोबारायचा गाथा असतो, काय काय वस्तू असतील पवित्र. कल्पना करा. आजही ती लोक किती नशिबान असतील की त्यांच्याकडे या वस्तू आहेत. चला, मग ही वळकट, तो विटेवरचा मालक आहे, त्यांनी सांगितलं पाय दाबायचे. पण रानोबा महाराजांनी सांगितलं पाय दाबू देणार नाही. रानोबा महाराजाच्या घोट्याला जखमा आहेत, खाली वर्ण पडले होते, अशा जखमा झालत्या. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं माझ्याकडे औषध आहे आणि ते औषध मी तुमच्या पायाला लावतो. रानोबा महाराजानं सांगितलं मी बायकोला आंघोळीला पाणी टाकू देत नाही, तर तुमच्यासारख्या निष्ठावंत प्रवाशाचे हात माझ्यासारख्या पामराच्या तळपायाला कशाला लागू द्यायचे. करूच देत नव्हते. शेवा काय अधिकारी लोक असतील, किती अधिकारी लोक. आता आमच्या भोवताल जितके माणसं जमले, पोरसोरं जमले की आम्ही त्याला म्हणतो दाबा आमचे हातपाय, तुला पुढच्या जन्मात देव घुस करणार, घुस करणार देव तुला, घुस घुस करणार, घुस. हो, तुला अस्वल करणार, कोहरं का आळे पिळे देत जाय, तू आळत जाणारच नाही. लायकी आहे का तुझी सेवा करून घ्यायची. इतके नाटक. तळपायाला तेल लाव, कुठं तेल लाव, तुला तेल लावू लावू ये म्हणी विठाला विठाला. नाही म्हणले, पाया पडतो तुमच्या. महाराज देवाच्या डोळ्यात पाणी आलं. हो, देव माणसाच्या रूपात आहे. पण माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं रानोबा महाराज ऐका ना, तुम्ही वारी करता, तुमच्या पायाला जखमा झाल्या, त्या नीट व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी काय साधा माणूस आहे, पण माझ्या औषधात ताकद आहे. महाराज म्हणले द्या ना. नाही म्हणले. किती बाऱ्या चोळावा, किती बाऱ्या पुढं हात, किती बाऱ्या मागं हात, किती दाबून चोळावा हे तुम्हाला कळणार नाही, त्याचं वर्म मला कळतंय. मग रानोबा महाराजांनी दोन्ही पाय पुढं केले आणि दोन्ही तळपायाला त्या प्रवाशानं लेप लावला. तर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय. इतक्या टायमातच बाळासाहेब जखमात दुरुस्त झाल्या. रानोबा नावाचे वारकरी म्हणजे काय, ते तुमच्या माझ्यासारखा वारकरी नव्हता. रानोबा महाराजानं अण्णा विचार केला, एका सेकंदात जखमा नीट होत्यात, याच्या औषधानं, याच्या हातानं त्या अर्थी माणूस नाही. तसाच हात धरला. कोण आपण, कोण कोण. हात झटकू लागलं. पण वारकऱ्याची ताकद आहे महाराज, काय हात झटकायची ताकद आहे, सुटत ना हात. कोण आपण. चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली.
तो विटेवरचा मालक आहे. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलं. देवा इतके पवित्र हात आमच्या पायाला. विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा महाराज तुमच्यामुळं मी पवित्र आहे. तुम्ही वारी करता, तुमचं हे कर्ज आहे का माझ्या डोक्यावर आहे. ब्रह्मा मालकांचं वाक्य, विश्वाचा मालक तो संतांनी ऋणी केला हे चांगलं काम करून. तुमचं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी मी तुमचे पाय दुरुस्त करायला आलो. जखमा राहिल्या, आता वाकलेले पाय सरळ करतो. देशमुख रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा तू जखमा नीट केल्यास, तू वाकलेले गुडघे नीट करशील, तुझ्या मनात आलं तर एका सेकंदात मला 20 वर्षाचं पोरग करशील. काय करता येणार नाही देवाला? कृपा कटाक्षे. एका क्षणात रानोबा महाराजाला 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला 20 वर्षाचं पोरग केलं असतं देवाने. पण रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा जखमा दुरुस्त झाल्यात इतक्या मी झाकून ठेवतो. मी काही लोकांना सांगणार नाही, फक्त घरचे लोक पाहतील आणि काही ठराविक लोक पाहतील कशा राहिल्या काय राहिल्या तर सांगून जाईल. पण वाकलेले गुडघे जर सरळ केलेस, वाकलेले गुडघे जर सरळ केलेस तर आमच्या मराठवाड्यातली लोक तुझ्या पाया पडायला येणार नाहीत, माझ्याच पाया पडायला येतील. म्हणून देवा हा अवडंबर मला करायचा नाही, हा पसारा मला वाढवायचा नाही, हा लौकिक मला वाढवायचा नाही. हे ज्याला कळतंय त्याला वारकरी म्हणतात. हे ज्याला कळतंय का त्याला वारकरी म्हणतात. गिरगावकराचं नाव नाही टाकलं, नाव टाकलं, फोटो नाही टाकला की फुगलाच काशी पळावानी. पत्रिका मग फोटोच नाही टाकला, नाही टाकू दे. तू आज चौकून फोटो टाकू दे पण पाकिट नाही द्यायचं, मग तिकून फुगला हाय का नाही काय हे. आणि आम्ही त्या लायकीचे आहेत का? किती नाकात वारं घुसत आमच्या. महाराज पाय सुद्धा सरळ करू दिले नाही. सगळं जगिन्य वाढन देवा, अख्खा मराठवाडा माझ्या पाया पडालीन. देवा तो महत्व कमी होईन रे. आणि देवा तुझ्यामुळं आम्हाला किंमत आहे. तुझं महत्व कमी झाल्यावर आम्हाला काय करायचंय? नकोय. दृष्टांत संपला. घरच्या लोकांनी विचारलं जखमा कशा राहिल्या? राहू द्या म्हणे. वाटात एक प्रवासी भेटला आणि त्यांना औषध लावलं. असं होऊ शकत नाही म्हणते, असं होऊ शकत नाही. घरातल्या व्यक्तीनं सांगितलं लहानपणी डोकं फुटलं होतं, लहानपणी डोकं फुटलं होतं तर मरुस्तर बी चोंद होती, राहतूक नाही खून, मरुस्तर बी खून राहते का नाही. लहानपणी फुटलेलं डोकं तर मेला तरी मेल्यावरच ती खून जळाली, चोंद पडलेली मेल्यावर जळाली. आणि तुमच्या जखमा 2 दिवसात होत्याच्या नव्हत्या होत्यात. माणूस नव्हता. डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं माणूस नव्हता रे, जगाचा बाप होता, विश्वाचा बाप होता. कोण होते? रानोबा महाराज. हे रानोबा महाराजाच्या वंशात गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर जन्माला आले. आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी दाखिला असेल तर तो गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी दाखिला.
गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे ज्ञानसूर्य. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाही. ज्ञानोबाराय पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरीत बघावं लागतील, तुकोबाराय पाहायचे असतील तर गाथ्यात बघावं लागतील. पण प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आपल्यासाठी कोण होते तर प्रत्यक्ष रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. ज्ञानसूर्य होते, ज्ञानसूर्य. आणि या ज्ञानसूर्यांचे आजोबा पंजोबा म्हणजे रानोबा महाराज होते. किती मोठी व्यक्ती, ज्यांच्या पायाला देवाचे तळहात लागावा इतके पवित्र ज्यांचे पाय असतील ते रानोबा महाराज किती पवित्र. तरी पण वैराग्याच्या गौऱ्या त्यांच्या पण अंगाला लागल्या म्हणून वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या संपव आता आहे का नाही. माणसं जेवायचे तर तुम्ही काय 1.5 घंटा उठत नाहीत बघा अजून, पण माणसं जेवायचे. समय जाना शास्त्राचा नियम आहे, मर्यादा ओलांडायची नाही. किती मोठे बाळासाहेब रानोबा महाराज यांनाही वैराग्याच्या क्षणी अंगाला लावाच लागल्या. तुमचं आमचं शरीर पवित्र आहेच किती, आपल्याला लागतील काही नवलाच्या गोष्टी नाही, जाऊ द्या. तरी पण 8 ते 9 मिनटं घेतो. पुन्हा माणसं म्हणते ते का पहिल्यासारखा राहिला का बाबा आता काही. हो, इतके रुगील माणसं झालीत इतके. हो, त्याच्यामुळं एक पुरावा सांगतो. आपल्या परिसरात धीरजगिरी नावाचे एक संन्यासी होऊन गेले. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो, मग मला पुरा म्हणजे सुट्टी द्या. धीरजगिरी नावाचे संन्यासी, आणि ते धीरजगिरी नावाचे संन्यासी कीर्तन ऐकायला बसले. कीर्तन सूर्य मावळायच्या वेळेला संपत होतं, अशी परंपरा होता, नियम होता. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात इना येणार आणि सूर्य मावळला देशमुख की जय विठ्ठल घ्यायची पद्धत होती. जय विठ्ठल झालं की माणसं जेवायचे. मग 6:30ला, 6:45ला, 7ला, 7 वाजून काही मिनिटाला आता सूर्य मावळायच्या पद्धतीत. हिवाळ्यात दिवस लवकर मावळतो, उन्हाळ्यात थोडा उशिरा मावळतो, फरक पडतो, तास अर्धा तासाच फरक पडतो. मग ते सूर्य मावळला बिंब दिशेनं असं झालं की मग मात्र जय विठ्ठल घ्यायचे. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं, ऐकणाऱ्याचं तोंड इकडं. आता आपण बसलो तास. आता असे मंडपच नव्हते त्यावेळेला. 60-70 वर्षापूर्वी असे मंडप कुठं होते. परिस्थित्या नाजूक. फार काय झालं तर जांभळीचे, आंब्याच्या पानाचे मंडप असायचे. त्याच्यामुळं की ते छोटा मंडप असायचा, तितक्यात कीर्तनकाराला पुढचे सूर्य दिसायचे. मावळत बिंब येतोपर्यंत दिसायचं, सूर्य मावळलं की दिशेनं असं व्हायचं. आणि कीर्तन चालू, दर्जेदार माणसाचं कीर्तन चालू. महाराज त्या कीर्तनात एकही चुकीचं प्रमाण नसेल. जे प्रमाणात असतंय तेच प्रमाण असेल, ते त्या दर्जेदार लोकांची किंमत. आता काय नसते. आता तुम्हाला आवडतंय, कीर्तनकारांना आवडतंय, काय माणसं म्हणतील त्याचा मेळच नाही. आणि ते निमूटपणे कीर्तनकाराला पण सहन करावं लागतं. कशामुळं? कारण ज्यानं चुकीचं प्रमाण दिलंय त्याला तुम्ही बलिलेलं असतंय.
आणि कीर्तनकार जर रामजी त्याच्या विरोधात गेला तर ते गाडी दगड हाणीन आहे का नाही करवली ते गाडी दगड हाणीन. तू बोल ना, तुला आमच्याहून काय करायचंय. व्यक्ती स्वातंत्र्य इथपर्यंत भानगडी. बऱ्यापैकी निष्ठावंत लोकांना काही पटत नाही, पण त्यांना विलाज नाही. आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, राग येऊ देऊ नका. तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, त्याला धर्माचा काहीच संबंध नाही, त्यांना कीर्तन परंपरेचा काहीच संबंध नाही. त्यानं फक्त आपले कपडे धुवावा इतकंच त्या पैशाच्या जोरावर त्यांना वाटतंय. विठाला विठाला एका गावात 5-7-8 दिवसाचा सप्ताह चालू. विठ्ठल बुवा सप्ताह सुरून ते रोज कीर्तनकार अमक्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. आणि एक कीर्तनकार आला त्यानं काय नाव घेतलं नाही तर ते म्हणलं कीर्तन पळडं राव. कीर्तन पळडं म्हणला, कीर्तन काय जमलं नाही, पळडं. आता तू नाव नाही घेतल्यावर कीर्तन पडत असतं वे सुंबळ्या. तुला बायको कदरली ना आलाय का. विठाला विठाला माणसं स्तुतीप्रिय झाले. साखरेपेक्षा गुळापेक्षा जास्त. साखर गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का नाही. गुळ गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का नाही. पण स्तुती नालायकाला पण आवडती, मूर्खाला पण आवडती, भडव्यांना सुद्धा आवडती स्तुती. स्तुती इतकं गोड कोणीच नाही, म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. स्तुती सध्या कुठे आहे माहिती आहे का, आमच्या जिभेवर. स्तुतीचं लग्नच नाही. स्तुतीला नालायक आवडत नाहीत आणि संतांना स्तुती आवडत नाही. संत स्तुती सोबत लग्न करीत नाहीत आणि स्तुती नालायका संग करीत नाही. म्हणून ती स्तुती आता फक्त आमच्या डायऱ्यातच बसली. न करावी स्तुती माझी संत जननी, न करावी स्तुती माझी संत जननी, न करावी स्तुती माझी संत जननी. होई दया वचन अभिमान, दया पासून अभिमान, होई दया वचन अभिमान. एकदा तर महाराज म्हणले तुमचे वंदितो चरण. ऐका पंडित जन तुमचे वंदितो नका करू नाराज माझी बरी विना. ऐका पंडित जन नका अधिकारी महत्व हरवी चातुर्य लपवी विषेपन मिरवी आवडूनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. या अवस्थेतली लोक होती ती अधिकारी कीर्तनकार होते. आणि तेवढ्या दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी होते. बापू बुवा धीरजगिरी. ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडं आणि कीर्तन सांगणाऱ्या वक्त्याचं तोंड पश्चिमेकडं. कारण दिवस पश्चिमेकडं माळवतो. दिवस माळवायला 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास शिल्लक असेल चर्मल. आता सूर्य ढाळे 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 खाली जाणार. पण धीरजगिरींच्या लक्षात आलं आता सूर्य मावळतोय आणि महाराज जय विठ्ठल करतेत. पण कीर्तन ऐकण्यासाठी कानाला भूक लागली होती. धीरजगिरींच्या अण्णा भूक लागली होती. आणि ते कीर्तन काय ते लोकांचं कीर्तन होतं. कीर्तन चांग होय अंग हरी रूप आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ताकद महाराज ते सामान्य ठराविक लोकांची कीर्तन म्हणजे कीर्तन ही परंपरा संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. उभं राहून कीर्तन हे नामदेवरायानंच केलं. आणि या कीर्तनासाठी पाषाणाचं मंदिर फिरलं औंढ्याला. आणि पंढरपुरातला मालक धोतर सुटूस तर नाचत होता. नामदेव कीर्तन पुढे देव नाचे पांडुरंग.
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले. धोतर देवाचं सुटा काय कीर्तन. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा ते ये गोड अभंग है. देऊल के पीछे नामा हम वाह वाह. देऊल के पीछे नामा, देऊल के पीछे नामा, आज जिधर जिधर नामा. हो, जिकडं जिकडं नामदेव आहे तिकडं तिकडं देऊळ फिरायले. दगडाचं पाषाणाचं मंदिर याला म्हणायचं कीर्तन. आमच्या कीर्तनात एखाद्याची तंबाखू पण सुटन. हा हो, यायनं खाऊ द्या हो. हो, आमच्यानं खाऊ नी. आमचे जर तंबाखू खात असतील तर समजायचं ज्वारी सांभाळणाऱ्यानं ज्वारी खाल्ली, पाखरायनं खाल्लीच नाही. पाखरायनं हरभर 1.5 एकर पेरलं, सांभाळायला 2 माणसं तुले. वा वा वा, हे लय पुढचं टोके बापू. आता वेळ संपला ना. आमची इथे एक बाई होती, दिवसा झोपत होती, दिवा लावल्यावर रानात जात होती. चिरागने बतीन खेत में जाती. आता काय करते तुळसाबाई रानात जाऊन. आमची इथं नव्हती म्हणा, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या इथलं म्हणायलो. हो, 2 माणसं 1.5 एकर हरभर सांभाळायला आप्पा लावले. त्या 2 जणांना इतकं हरभर खाल्लं की फोल मळ्याला गेली. फोल कळती कर तुला? तुम्हाला काय फोल कळणार आहे का नाही? आधुनिक काळातले तुम्हाला फोल काय कळणार आहे? नका कळू द्या, पण फोल सांभाळणाऱ्याला सांभाळा. इतकं तरी फेल होणार नाहीत तुम्ही. हो, हरभर खाऊन खाली राहिलेलं जे असतं का त्याला फोल म्हणते. फोल 1/2 एकर तर फोलच उपटीलं हरभर. हो, वा वा, म्हणजे गोड झालं. तसं आमच्या सोडायला पाहिजे. चला जाऊ द्या बाकीच्या. तर आमचे चालू भागवतात धोतर हालत. चालू भागवतात नाही धोतर काऊन खाजवायला कडे मांडी खाजवा. नंतर कळालं मग यानं. वा, तुला पाकिट देणाऱ्याला कोण्या नरकात टाकावं यमाल कळणार नाही रे सुंबळ्या. जाऊ द्या. कीर्तन संपणार आहे आता. म्हणजे आपलं तर संपायलाच आलंय, पण ते बी संपणार होतं. दिवस माळवणार होतं. पण धीरजगिरीनं असं पाठीमागं पाहिलं. म्हणजे त्यांचं तोंड इकडं होतं ना, पश्चिमेकडं पाहिलं. आणि सूर्यनारायण 5 ते 10 मिनिटात आता मावळणार आहेत असा चिमटा वाजिला आणि सांगितलं, भास्करा, ए दिवाकरा, ए दुसरीकडे तुला काय अंधार पाडायचा तो पाड, पण थांब रे, ऐकू दे कीर्तन, ऐकू दे. 1 तास झाला सूर्य मावळच नाही. 1 तास झाला. 1 तास. अशा बारकाल्या पोरांनी जांभाळ्या दिल्या. जांभाळ्या 3 प्रकारची. एक जांभाळी तुम्हाला आल्यावर मला येते, एक जांभाळी आती जेवल्यावर येते, आणि एक जांभाळी भूक लागल्यावर येते अण्णा. पण ती जांभाळी भुकीची होती. दिवस माळवल्याबरोबर कीर्तन संपणार, जे विठ्ठल आरती होणार, सगळ्या लोकांच्या पंक्ती बसणार. एका पोराला जांभाळी आली आणि मग धीरजगिरीनं बाळासाहेब चिमटा काढान माग बघून असा वाजिला, जाय रे राजा. एका शकंदात सूर्य मावळला. एका शकंदात. ते गाव आहे दैठणा. आपल्या भागातलं. ते कीर्तनकार होते ठाकूर बुवा. ते कीर्तनकार होते ठाकूर बुवा. मराठवाडा ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र आहे. संशोधन केंद्र. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपल्याला कुठं कळतं ते? ते धीरजगिरी या प्रांतातले. आजही त्यांची समाधी आहे. आजही त्या कीर्तनकारांचा अधिष्ठान आहे, समाधी आहे. कल्पना करा, याही लोकांना जावं लागलं. विठोबा
आहेत का फुलं? वा. समोरच्याला द्या, ते आपल्याला हार घ्याविण्याचा शिंपले नाही. चालत असलेला आता ते आपल्याला तुम्हाला घ्या एक फुल. आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कीर्तनाने पार पडत आहे. उत्कृष्ट दोन्ही मृदंगाचार्य परिसराला लाभलेली रत्न आहेत. त्या दोघांनाही प्रणाम करतो. आणि पाठीमागं दिव्य तेजस्वी अशी गुणीजन मंडळी आपल्या परिसरातलेच आहेत सगळे. एकटे बापू महाराज बापू आमचे उत्तरेश्वर बापू तिकडचे आहेत, माजलगाव तालुक्यातले. तर त्यांनी प्रमाणं भरपूर म्हणले. तर मला असं वाटते राम महाराज दोघांना आपल्यातल्या कोणाला चाल द्यायची आणि बाकीच्यांना सगळ्यांना आलापी, सगळ्यांना थोडी थोडी आलापी द्या, म्हणजे सगळ्यांना थोडंसं आपण आलो असं वाटतंय. आणि ती चाल सुद्धा वेगात होईल. अर्ध्याच मिनिटात तिळांजली होईल. निधियाम निधिपदे सकल तिसुधियनी छंद कला वय जायंती कृष्णिर सकल तिवय व्यापान दिलोजाय पदी सकल चिता कैलासाधिपतयं नमः सत्यं वासं पतयं नमः गोलोकाधिपतयं नमः वैकुंठाधिपतयं नमः हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शंखश्राद्ध वय शंखश्राद्ध वय आपले भय पिंडी भय नारायणो नाग काल सर्प वय शांतिरमुच्यत व्यालाक्षो वय नवाग्रहो भव अक्षिंड भय जायन्ति रक्तं चंदन समर्पया अरक्त पुष्पं समर्पया अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान नमः पार्वते पते हर 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 महादेव. स्वर्गीय भगवान रावांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान प्राप्त हो आणि वैकुंठातनं आपल्या सुपुत्र परिवाराला गोड अशा प्रकारचा आशीर्वाद मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. गोविंदा असतील, कृष्णा भाऊ असतील, गोपाल भैया असतील, या तिघांना कोटी कोटी धन्यवाद देतो. चर्मल संपर्क करत होते. तुम्हालाही धन्यवाद चर्मल. आल्या आल्या सूर्यवंशी अण्णांकडे बसण्याचा योग आला. बाळासाहेब